टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी महानगर पालिका में पत्रकार दिन निमित्त हर साल की तरह इस साल भी फारूक भाई मेमन साहब, संतोष चौहान, अशोक पटोले साहब द्वारा कार्यक्रम रखा गया था, जहां पे आप देख सकते हैं कि कमिश्नर श्री अजय वैद्य साहब के शुभ हाथों से कार्यक्रम का शुभारंभ हुआ। वहीं पत्रकारों द्वारा अजय वैद्य साहब का स्वागत सम्मान किया गया। वहीं पे कुछ श्रेष्ठ पत्रकार हैं जिनका अजय वैद्य साहब के हाथों उनका स्वागत हुआ। तो चलिए हम सुनते हैं कि क्या कहते हैं कमिश्नर श्री अजय वैद्य साहब पत्रकारों को लेकर के। हम आपको दिखाते हैं और सुनाते हैं। और इस अवसर पर बहुत सारे पत्रकार वहां पे उपस्थित थे। पत्रकार सन्मान सोहळ्यासोबत असलेल्या आपल्या महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त तथा प्रशासक अजय सर या कार्यक्रमात विशेष सत्कार आणि सन्मान करण्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्या पत्रकार संघाच्या वतीनं। ते म्हणजे आपले भिवंडी तालुक्यातून म्हणा किंवा भिवंडी महानगर सलग 25 वर्ष पत्रकारिता क्षेत्रामध्ये स्वतंत्र पत्रकारिता केलेली आहे। अशा एका मान्यवराचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार आहोत। त्याचबरोबर यांच्या वतीनं आम्ही त्यांचा या ठिकाणी सन्माननीय आयुक्त साहेब यांच्या वतीनं पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि शाल घालून सत्कार आणि सन्मान करणार आहोत। सर्वांनी टाळ्यांचे तोडांचे संपादक सन्माननीय किशोर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आणि ते कार्यक्रमाला लागले त्याबद्दल सर्व प्रेरणा द्यायची आहे। त्यांच्या सर्वांनी टाळा या बाबतीमध्ये प्रयत्न झाला पाहिजे। हा मूळचा कार्यक्रमाचा हेतू आहे। त्याचबरोबर पत्रकारिता जाणून घेणे हा एक यावेळी सगळ्यांनी विचार केला पाहिजे। सन्माननीय संतोषजी मोरे हे या सर्वप्रथम दर्पणकार श्री बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून मी आपल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं इथे स्वागत करतो। आज मला अतिशय आनंद होत आहे की काही महिन्यापूर्वी माझ्या काही पत्रकार मित्रांनी त्यांच्या पत्रकार कक्षाची जी परिस्थिती आहे ती माझ्या नजरेस आणली होती आणि तिथे बऱ्याचशा उपयोगी गोष्टी होत्या, परंतु वापरात नसल्यामुळे त्या पडून होत्या। तर त्या उपयोगी असलेल्या गोष्टी व्यवस्थित रिपेअर करून आणि आवश्यक त्या ठिकाणी नवीन गोष्टी आणून अशा पद्धतीने काम करून आपण आजच्या दिनाचं औचित्य साधून या ज्या चाव्या आहेत वॉकरच्या या आपण देऊ करतो आहोत। याच्याबद्दल मला अतिशय वैयक्तिकरित्या आनंद वाटतो। मित्रहो, भिवंडी महापालिकेची जी काही प्रगती आहे, मी आल्यापासून जे काही केलेली कामं आहेत या सर्व कामांना जनतेसमोर सरकारसमोर न्यायचं एक अतिशय सुंदर काम तुम्ही केलेलं आहे। त्यामध्ये मी मनापासून संपूर्ण महापालिका प्रशासनाच्या वतीने आभारी आहे। याचबरोबर पत्रकार कक्षाच्या समोर जे शौचालय आहे ते सुद्धा आपण रिपेअरिंग त्याला घेतलेलं आहे। थोड्या दिवसामध्ये तुम्हाला ब्रँड न्यू शौचालय मिळेल। पत्रकार कक्षामध्ये खुर्च्यांची व्यवस्था, टेबलांची व्यवस्था या सगळ्याचं आपल्याला व्यवस्थित रिपेअरिंग करून आवश्यक तिथे नवीन देण्यात येतील।
जेणेकरून पत्रकार हा जो समाजाचा आरसा आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्याचा योग्य तो सन्मान राखला जाईल. आता आपले ज्येष्ठ पत्रकार श्री कुंभार यांनी आपल्याला काही टिप्स दिल्या आणि मी पण त्याची सहमत आहे की पत्रकारांनी वाचन भरपूर केलं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टीचा जो मागचा टेक्निकल अर्थ असतो किंवा कायदेशीर अर्थ असतो तो आपल्याला आपल्या बातमीमध्ये दाखवता आला पाहिजे. एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की UPSCचा अभ्यास करत असताना आपण जेव्हा आपण IAS परीक्षा म्हणतो त्याचा अभ्यास करत असताना आम्हाला फक्त एक न्यूजपेपर रेकमेंड करण्यात आला इतक्या सगळ्या न्यूजपेपरमध्ये, तो हिंदुस्तान पेपर, तो हिंदू. आणि का तर कुठलीही बातमी जर घेतली तर त्या बातमी मागचं संपूर्ण कायदेशीर ॲनालिसिस त्या बातमीमध्ये केलेलं असायचं या पेपरमध्ये. बाकी सगळे पेपर हे फक्त त्या दिवसाच्या बातमीपुरते महत्त्वाचे असायचे. आणि हा एक पेपर असायचा की ज्याला आम्ही अभ्यासासाठी वापरायचो. आणि ह्याचं कारण काय, ते जे कोणी लिहिणारे पत्रकार होते ते अभ्यास केल्याशिवाय बातमी छापायचेच नाही, लिहायचेच नाही. आता असं झालेलं आहे की अतिशय फास्ट तुमचा जमाना आहे, त्यामुळे पत्रकारांचा सुद्धा नाईलाज आहे की आजची बातमी उद्या शिडी होते आणि एवढी कॉम्पिटिशन झालेली आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्या बातमीला हायलाईट मिळावा, त्याची काहीतरी टायटल मिळावं, म्हणून आपण थोडासा घाईघाईमध्ये का होईना कधीतरी डीप थिंकिंग न करता बातम्या छापत जातो. या बातम्या ज्या आपण छापतो याचा प्रशासनावर, जनसामान्यांवर काय परिणाम होतो याचा जरा एकदा तुम्ही परत एकदा सर्वे घ्या, आढावा घ्या. तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तीला विचारा, तुमच्या शेजारच्या लोकांना विचारा, तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे कुंभार साहेबांचा जो एक ज्येष्ठ सल्ला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे की आपण वाचन भरपूर केलं पाहिजे. कुठल्याही बातमीमागची कारणीमीमांसा आली पाहिजे. अगदी अजून एक उदाहरण तुम्हाला देतो की सरकार स्थापन झालं. आता सरकार स्थापनेसाठी किती दिवसाची कालमर्यादा आहे, कुठल्या बाबतीत तुम्हाला सापडणार नाही झालं तर लिगल कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन काय आहे तुम्हाला सापडणार नाही. आपण म्हणतो शहरामध्ये खड्डे आहेत, शहरामध्ये जे खड्डे आहेत ते भरण्यासाठी कुठल्या प्रकारचं डांबर वापरलं जातं तुम्हाला माहीत नाही. दाखवा एक बातमी मला की ह्या ग्रेडचं डांबर वापरलं जातं, ही ग्रेड अशी आहे, ह्याची क्वालिटी आपण काय तुम्ही काय असं होत. मग काय होतं, आपण प्रशासनाच्या अधिकाराची बाईट घेतो आणि त्याच्यातून एक बातमी आपण तयार करतो. बातमी काही वाईट नसते, परंतु ती सर्वांगीण नसते, परिपूर्ण नसते. आपला मुद्दा तो आहे. तर ती होण्यासाठी माझी इच्छा आहे की आपल्या भिवंडीतले पत्रकार अतिशय उत्साही आहेत. आजपर्यंत बघितलंय पहाटे 4 वाजताचा कार्यक्रम असो नाहीतर रात्री 12 वाजताचा कार्यक्रम असतो, माझे पत्रकार मित्र ते त्यांची बाईट घ्यायला अतिशय उत्साहाने त्या उन्हात आघात पावसात उभे असतात. आम्हाला त्याची एन्करेजमेंट मिळते त्याच्यामुळे आणि ते आग्रह करतात, साहेब तुम्ही बोला, साहेब तुम्ही सांगा. आम्हाला आनंद वाटतो कोणीतरी आपल्याकडून ही माहिती घेते, घेऊ इच्छित आहे. आणि आत्तापर्यंतच्या बातम्यांपेक्षा सुद्धा यूट्यूबवरचे व्हिडिओ, यूट्यूबवरच्या बाईट्स, आता हे उमेद बरोबर ना फेमस खूप छान त्याच्यामध्ये बघितले. इंटरव्ह्यूचं त्याने एक सेशन घेतलं होतं संपूर्ण ह्या इलेक्शनच्या आधी, एकदम मस्त सेशन होतं. अगदी हाय ग्रेड NDTVच्या लेवलचं त्यानं सेशन घेतलं. मला आवडतं का मी बघतो सगळ्यांचे व्हिडिओ बघत असतो किंवा आमचे गुप्ता आहेत, आमचे गजरे आहेत, पंडित आहेत, सर्वांच्या ज्या बातम्या मोनिश आहे, जे जे काही समोर येतात त्या सर्वांच्या ज्या बातम्या मी बघतो त्या बातम्यांमध्ये बऱ्यापैकी कव्हरेज असते. हिंदीमध्ये पाल आहे, पालमध्ये एक स्टेप पुढची घेतली, नुसती बातमी दाखवून ती बातमी करून दाखवलं म्हणजे काय तर खड्ड्यात त्यानं रोल करून दाखवलं. पाल समज में आ रहा था मराठी कि आपने खड्डा नहीं देखा है, गड्ढे में नहा के दिखा है, तो जिगर चाहिए इसके लिए. तो ऐसे भी पत्रकार हमारे पास है, इतने उत्साही, मानना पड़ेगा आपको. तो ऐसे सब लोग रहते हैं. तो ऐसा है सोसाइटी जो बनती है सब तरह से लोगों की बनती है. वो अपना भेड़ मिश्रण होता है, भेड़ मिश्रण जैसा है, थोड़ा खट्टा, थोड़ा मीठा, थोड़ा तीखा, सब है, थोड़ा कड़वा, सब लोग रहते हैं. अभी कुछ लोग हमारे ऊपर टीका टिप्पणी करते हैं तो हमको दुख नहीं होता. हमको दुख किस बात का होता है कि असलियत जाने बगैर करते हैं. बस उतना देखें, उतना क्या कभी किसी कोई अपने वैर नहीं, ना कोई अपना दुश्मन, ना कोई दोस्त. दोस्त सोचता है लेकिन दुश्मन तो पक्का नहीं. पत्रकार क्या है, पत्रकार जो चल रहा है वही तो दिखा रहा है, अलग से तो कुछ लोग तो नहीं बता रहा है. लेकिन दिखाते समय कम से कम वो साइड के दोनों साइड दिखाते, वो न्यूज़ के दोनों साइड दिखाओ. इतनी सिंपल इच्छा है. अभी कुछ न्यूज़ ऐसे आती है एग्जैगरेशन न्यूज़ जिसको बोलते हैं, जो हाइप करा देते हैं क्रिएट फालतू में, लेकिन उसका क्या वैल्यू है, पब्लिक देखती है और हंसती है और छोड़ देती है. अभी पब्लिक को भी आदत हुई
अभी आप देखो कोई भी न्यूज़ चैनल लगा दो आप 2 मिनट में पब्लिक स्क्रॉल करके आगे जाती है, क्योंकि कोई न्यूज़ बार बार दिखा रहे हैं अलग अलग भाषा में, लेकिन वही बात बता रहे हैं तो लोग इकट्ठा जाते हैं। तो हमको अगर न्यूज़ कंटेंट में कुछ अच्छा देना है तो उसके लिए स्टडी करना चाहिए। ये न्यूज़ अलग है, इसमें उसको अलग मिलता है। आप BBC की न्यूज़ देखो, CNN IBN देखो, ये अल जजीरा चैनल देखो, क्या जबरदस्त न्यूज़ बनाते हैं वो, तो हम क्यों नहीं बना सकते? हम सिर्फ पॉलिटिकल न्यूज़ क्यों बनाते हैं? क्या पॉलिटिक्स छोड़ के क्या दुनिया में कुछ काम नहीं हो रहा है? कितने अच्छे काम हो रहे हैं। अभी भिवंडी महापालिका ने इतने बड़े अच्छे काम किए, इसका पॉलिटिक्स कोई संबंध नहीं, टेक्निकल काम है सब। ये टेक्निकल काम जनता के सामने आने चाहिए। रिसर्च हो रहा है वो आना चाहिए। कोई बच्चे ने किसी खेल में कुछ हासिलता पैदा की है वो आना चाहिए। किसी के घर में कुछ अच्छा हो गया, उसने कोई अच्छा एक सबको सामने एक उदाहरण रखा, वो आना चाहिए। अपने भिवंडी में ऐसे कितने लोग हैं, कितने NGOs हैं जो काम कर रही है। नई बस्ती में जाके देखो आप, कितनी NGO काम कर रही है। ये NGO का एक न्यूज़ आज तक मैंने देखा नहीं, दुख की बात है। तो ऐसे बहुत सारे विषय हैं। तो आप क्या करो, थोड़ी सी इंडेक्सिंग करना शुरू करो कि कौन से विषय पे कितना न्यूज़ देना है, तो इसका आपको बहुत लाभ होगा। और ये न्यूज़ के कारण एक बैलेंस अप्रोच हो जाएगा। शहर का जो चित्र है वो चित्र दिखाने में आप कामयाब हो जाओगे, ना कि सिर्फ आयुक्त ने ऐसा किया, आयुक्त ने वैसा किया। आयुक्त तो सबका एक रिप्रेजेंटेटिव है, वो अच्छा भी कर सकता है, कभी गलती भी कर सकता है, लेकिन इसका मतलब वो पूरा शहर नहीं है ना। शहर में अलग अलग जगह पे अलग अलग घटनाएं होती है, तो सभी घटना को कवर करना अपना काम है। कुछ न्यूज़ जाती है वो पर्सनली किसी को टारगेट करती है, सबसे बड़ी गलत बात है वो। अगर आप किसी को पर्सनल टारगेट करेंगे, उसका जो जनता है उसको कोई लेना देना है उसका, वो आप खुश हो जाएंगे कि मैंने इनको पर्सनली टारगेट किया, उससे क्या होगा? तो इसको कोई मतलब नहीं है, ये न्यूज़ नहीं है, ये निंदा नालस्ती बोलते हैं इसको, निंदा नालस्ती, ये न्यूज़ नहीं है। न्यूज़ का मतलब क्या होता है कि इससे कोई इन्फॉर्मेशन मिले ताकि जनता को आइडिया आए क्या हो रहा है, क्या होने जा रहा है, क्या हो गया।